श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. श्रावण महिन्याचे व्हिडिओ तर येतच आहेत. सकाळी वरदलक्ष्मीचे व्रत यावर व्हिडिओ केलेला आहे. अजूनही ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी अवश्य बघा, कारण 28 ऑगस्ट रोजी येत आहे वरदलक्ष्मी व्रत आणि वर्षातून एकदाच येणारे हे व्रत. भरपूर सेवा उपाय आपल्याला करायचे आहेत, कारण या दिवशी आहे माता लक्ष्मीचा दिवस. आणि माता लक्ष्मीचा दिवस म्हटलं की असं पण आपण खूप सेवा करतो, पण हा तर वरद लक्ष्मी व्रताचा दिवस आहे. कृपया सगळ्यांनी जे काही व्हिडिओमध्ये सांगितलंय त्याप्रमाणे सेवा करा. चला, आत्ताचा विषय आहे राशी विषय. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि या 6 राशी ज्या मी सांगणार आहे त्यांना छोटे छोटे उपाय पण सांगणार आहे. संपूर्ण सप्टेंबर महिना किंवा लाईफ टाइम जरी त्यांनी हे उपाय केले, अगदी लहान लहान उपाय, तर तुमच्यासाठी ते खूप चांगलं आहे. कोणत्या त्या राशी आहेत किंवा काय बदल होणार आहेत लगेचच बघूया. त्याआधी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्या राशीनुसार आणि तुमच्या अडचणीनुसार ज्यांना कुणाला माझ्याकडून क्रिस्टल ब्रेसलेट हवे आहेत रेकी करून, किंवा क्रिस्टल हवे आहेत, वेगवेगळ्या कोणत्याही वस्तू तुमच्या राशीसाठी खास हव्या आहेत, सिद्ध मंत्र देखील मी देत असते, ज्याला अघोर लक्ष्मी किंवा कर्जमुक्ती असे वेगवेगळे मंत्र मी देत असते. आणि तेही तुमची रास, जन्मरास, जन्मनाव हे सर्व बघून तुम्हाला मी देत असते. तर त्यासाठी सुद्धा संपर्क साधू शकता तुम्ही. खूप उपयोगी वस्तू आणि उपयोगी मंत्र मी देत असते. चला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या सगळ्या 12 राशींपैकी काही 6 राशी अशा आहेत ज्यांचे सप्टेंबर महिन्यापासून नशीब पलटायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला ज्या नेहमीच्या चिंता सतावत असतात त्या थोड्या थोड्या प्रमाणात कमी होताना दिसतील आणि प्रगतीचे मार्ग उघडे होताना तुम्हाला दिसतील. कोणत्या आहेत त्या राशी? तर सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीचे गेल्या आठवड्यात सुद्धा सुंदर असं भविष्य मी सांगितलेलं होतं की काय बदल होतील किंवा काय केलं पाहिजे. आता सप्टेंबर महिन्यापासून सुद्धा वृषभ राशीचे सोबतचीच माणसं बदलताना तुम्हाला दिसतील. म्हणजे जी लोक तुमच्याशी बोलायला 10 वेळा विचार करत होती किंवा या व्यक्तीशी बोलू का नको असा विचार करत होती, ती लोक सुद्धा आता तुमच्या जवळ येणार आहेत. म्हणजेच काय, तुमचे शत्रू सुद्धा तुमचे मित्र व्हायला बघणार आहेत. त्याचं कारण तुमचे दिवस आता थोडे चांगले सुरू होणार आहेत. आणि दिवस चांगले सुरू असताना किंवा आपल्याकडे पैसा असताना सगळेच जवळ येतात, पण कोणाला जवळ करायचे किंवा कोणाला नाही हे फक्त तुमच्या हातात आहे. कारण प्रगती पाहून जळणारे आणि प्रगती पाहून जवळ येणारे ही 2 व्यक्ती नेहमी एक असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून जी लोक तुमच्या दुःखात सोबतीला होती त्यांना साथ द्या, बाकी ज्यांना लांबूनच नमस्कार. मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल की जी लोक जवळ येतात तीच लोक जळतही असतात, म्हणून सावध राहा. बाकी तुमच्या राशीमध्ये आता असे ग्रह ताऱ्यांची उलटापालट होत आहे की तुम्हाला सुद्धा लक्षात येणार नाहीये की अचानक आपलं लाईफ ट्रॅकवर कसं आलं किंवा काय बदल झाले, आणि त्याचा विचारही तुम्ही करू नका. फक्त तुमच्या राशीचं नाव ऐकून तुम्ही खुश व्हा की चला आता थोडेसे चांगले दिवस आपलेही चालू होतील. मी नेहमी सांगते की वृषभ रास, सिंह रास या अशा राशी आहेत ज्यांना कष्ट केलं तर भरपूर मिळतं, पण कष्टाला मागं सरकलं की यांची दैना उडते, हे नक्की आहे. त्यामुळं कष्ट भरपूर करायचे आहेत. तुमच्यासाठी उपाय म्हणजे तर तुम्ही अध्यात्माला खूप कमी मानता किंवा लांबून नमस्कार एवढंच मानता. तसं न करता रोज 5 मिनिटं तरी देवासमोर द्या आणि तुम्हाला ज्या आवडतं त्या देवाचं नामस्मरण करा. मग ते श्रीराम जयराम जय जयराम असू शकतं, ओम नमः शिवाय असू शकतं, श्री स्वामी समर्थ असू शकतं. ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवासाठी रोज 5 मिनिटं तुम्ही नामस्मरणामध्ये घालवा. शांत बसा, बघा तुमच्या राशीत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या झाला की तुमच्या आजूबाजूच्या आयुष्यामध्ये सुद्धा काय फरक पडतो ते. बाकी कौटुंबिक प्रेम भरपूर दिसत आहे, फक्त कुटुंबाशी तुम्ही थोडंसं जोडून घेतलं पाहिजे, म्हणजे जुळवून घेतलं पाहिजे. दुसरी भाग्यवान रास आहे कर्क रास. कर्क राशीचं नाव माझ्या तोंडात फार कमी वेळा असतं असं मागच्या व्हिडिओ खाली माझ्या कमेंट आले होते, मात्र तसं नाही. बरोबर ज्या त्या वेळेत ज्या त्या राशींचं नाव मी घेतच असते.
कारण विनाकारण कुठल्याही गोष्टी सांगण्यापेक्षा खरंच जर काही तसे बदल दिसले तर मी ते लगेच तुम्हाला सांगत असते. तर कर्क राशीचं कसं आहे, कर्क राशी बघा, जसे सिंह रास, वृषभ रास, मेष रास, मीन रास यांचं सतत नाव चर्चेत असतं, तसं कर्क राशीचं नाव कधीही जास्त चर्चेत नसतं. कारण कर्क रास आपलं काम आणि आपण या तत्वाची आहे आणि तेच काम तुम्हाला आता तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहे. कर्क राशीचं कसं आहे, त्यांचा सगळ्यापेक्षा कामावर विश्वास आहे. कामावर फोकस केला तर सगळं काही मिळतं, हेच यांचं म्हणणं आहे आणि ते अगदी करेक्ट देखील आहे. कोणाच्यातही वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामात वेळ घालवाल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतात आणि यापुढे जास्त दिसणार आहे. त्यासाठी एकच काम करायचंय, तुम्ही कोणाशीही पार्टनरशिप करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण तुमच्या राशीमध्ये पार्टनरशिप ही कधीच धार्जिन नाहीये. म्हणजे तुम्हाला एक तर नफा होत नाही, तोटा होतो आणि तुमच्यामध्ये मतभेद खूप होतात. म्हणून कुठलाही पार्टनर न ठेवता तुम्ही काम करायला शिका. अगदी कर्क राशीची पत्नी असाल तर पतीवर सुद्धा फारसं विसंबून राहू नका आणि पती असाल तर पत्नीवर सुद्धा विसंबून राहू नका. थोडक्यात काय पार्टनरचं सुख या लोकांच्या नशिबात नसतं. मग ते व्यवहारात असू दे किंवा लग्नामध्ये असू दे. पटत असेल तर नक्की सांगा की हो ताई, आमची कर्क रास आहे. सगळ्यांनाच जोडलं जाईल असं नाही, पण बऱ्याच अंशी हे आहे. आता कर्क राशीला कौटुंबिक सुख बऱ्यापैकी दिसत आहे. मित्रमैत्रिणींची साथ, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कर्क राशीच्या सप्टेंबर पासून चांगले दिवस बघायला मिळतील. मात्र कष्टाला मागं सरकायचं नाहीये. कर्क राशीसाठी एकच उपाय आहे की त्यांनी आपले जे तळपाय असतात ना, तळपाय बघा तुम्ही, तळपायांना खूप दुर्लक्षित केलं जातं की स्त्रिया असतील तर क्वचित कधीतरी पेडिक्युअर तरी करत असतील, पण पुरुषांचं अजिबात लक्ष नसतं. तर तसं करू नका. शनिवारी प्रत्येक एक उपाय तुम्हाला सांगते. पाण्यामध्ये एक मोठं पातेलं किंवा काहीतरी घ्या, बादली घेऊ शकता. त्यामध्ये तुमच्या पायाला सोसेल एवढं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस टाकायचा. वाटलं तर थोडासा शॅम्पू, अगदी थोडासा एखादा टाकू शकता आणि त्यात पाय घालून तुम्ही बसा. आणि ते झाल्यानंतर हे जे पाय आहेत त्याला दालचिनीची पावडर थोडीशी चोळा. स्वच्छ पुसल्यावर बघा तुम्ही तुमच्या आयुष्यातली निगेटिव्हिटी बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि तुम्हाला एनर्जेटिक वाटेल. तर हा आहे सप्टेंबर पासून करण्यासाठी कर्क राशीचा उपाय. पुढची आणि महत्वाची रास आहे सिंह. तसं तर सिंह राशीचं मी नेहमीच नाव घेते कारण सिंह रास माझी फेवरेट आहे आणि खरंच माझी स्वतःची रास आहे. पण सिंह राशीच्या बाबतीत खूप जास्त आयुष्य जात आलं, 40शी झाली, 40शी येते, 40शी झाली तरीही त्या लोकांना माणसंच कळत नाहीये. जसं की मला आजपर्यंत सुद्धा माणूस कशी असतं, समोरचं आपल्याशी काय उद्देशानं बोलतं हे अजूनही कळत नाही. तर तसं करू नका मैत्रिणींनो. आता तरी माणसं ओळखायला शिका. भले तुम्ही वयाच्या कोणत्याही कॅटेगरीत असाल, सिंह राशीसाठी मोठी गोष्ट माणसं ओळखायला शिका. आलं की गळ्यात घे हा स्वभाव सोडा. तुमच्याशी कोण पॉलिटिकली वागतंय हे सुद्धा तुम्हाला कळत नाही, त्यामुळं थोडंसं सावध राहा. सप्टेंबर महिन्यापासून तुम्ही त्याच व्यक्तींना फक्त आयुष्यात ठेवा जे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि काहीतरी करू बघत आहेत. विनाकारण माणसांची गर्दी करू नका. जर तुम्ही असं करत राहिलात तर आयुष्यभर पश्चातापाशिवाय तुमच्या हातात काही राहणार नाही. मात्र हो, सिंह राशीचे सुद्धा अडीचकी ज्याला म्हणतो ती संपत आलेली आहे. साधारण ऑगस्ट 27, तसं संपत आली नाही म्हणता येईल, अजून बराच पिरियड आहे. पण जाता जाता चांगल्या गोष्टी घडणार आहेत सिंह राशीच्या नशिबामध्ये. आणि सिंह राशीनं एकच करायचं, नामस्मरणामध्ये श्रीराम जय राम जय जय राम हा जप जास्तीत जास्त करायचा. रामरायाची सेवा करणं आणि राम म्हणजेच विष्णू कृष्ण यांची सुद्धा सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. गुरूंना विसरून तर चालणार नाही, पण श्रीराम जय जय राम हा मंत्र किमान 21 वेळा तरी दररोज म्हणा किंवा संध्याकाळी रोज राम रक्षा ऐका किंवा म्हणा. हा सिंह राशीसाठी एक मोठा उपायच म्हणा, कारण हा केल्यामुळं तुमची मनोबल वाढणार आहे आणि तुमच्यात चांगले बदल होताना तुम्हाला दिसणार आहेत. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीने जे काही आतापर्यंत सोसले आहे ते आता त्याचा थोडासा परिणाम कमी होताना तुम्हाला दिसणार आहे. वृश्चिक राशीच्या नशिबामध्ये सप्टेंबर महिन्यापासून खूप चांगले पॉझिटिव्ह बदल तुम्हाला घडताना दिसतील. जास्त नाही सांगणार,
पण आर्थिक सुबत्ता तुमच्याकडे वाढणार आहे. आर्थिक ज्या गोष्टींमुळे तुमचं मनोधैर्य खचलं होतं, तर आता तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट दिसणार आहेत. आर्थिक सुख लाभणार आहे. पण लक्षात ठेवा, आजपर्यंत मागे केलेल्या चुका आता करायच्या नाहीत. खर्च कमी आणि प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवायचा. अन्यथा 5,000 आले आणि 4,500 घालवले, ही तुमची मानसिकता जर तुम्ही बदलली नाही तर तुम्हाला ह्याच्या पुढेही रिझल्ट दिसणार नाही. आर्थिक प्राप्ती जशी जास्त होती, लक्ष्मी प्राप्ती, तसं थोडं थोडं बाजूला काढायला शिका. भले ते 500 रुपयातले 50 रुपये असू दे, पण वेळेत सावध व्हा. वृश्चिक राशीला कौटुंबिक सौख्य दिसतं. विद्यार्थ्यांसाठी, पती पत्नीसाठी सुद्धा उत्तम आहे. वृश्चिक राशीनं काय करायचंय? स्त्री असाल तर लक्षात ठेवा, शुक्रवारी कुंकुमार्चन करा आणि पुरुष असाल तर बायकोला सांगा कुंकुमार्चन करायला आणि ते कुंकू दररोज स्त्री, पुरुष, मुलं, मुली या सगळ्यांनी कपाळाला किंचितसं त्यातलं कुंकू लावा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात अजून चांगले रिझल्ट येताना दिसतील. पुढची रास आहे तूळ रास. तूळ रास ही म्हणजे तुलना करणारी रास आहे. तूळ रास कधीही समाधानी नसते आणि तूळ रास तुमच्या घरात काय चाललंय म्हणजे निगेटिव्हली घेऊ नका हे, पण लक्षात घ्या तुमच्या घरात काय चाललंय ह्याच्यापेक्षा तुमची मैत्रीण किंवा तुमची बहीण हिचं किती चांगलं झालंय ह्याच्याकडे तूळ राशीचं लक्ष असतं. सगळ्यांबाबतीत होईल असं नाही, पण हे निगेटिव्हली घेऊ नका. का ते सांगते, यामुळं तुम्ही सतत असमाधानी राहता आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्यापेक्षा बेटर समोरच्याकडे आहे आणि हीच गोष्ट तुम्हाला आयुष्यात मागे खेचते. तुमच्या राशीमध्ये नेहमी प्रगतीचे म्हणजे डोंगर बघायला मिळतात, पण तुमचं त्याच्याकडे लक्ष नसतं. तर तुमच्या पाठीमागे किंवा तुमच्या पुढे काय चाललंय ह्याच्याकडे तुमचं लक्ष असतं. ते थोडं कमी केलं तर सप्टेंबर महिन्यापासून तुमच्यासारखी नशीबवान रास नाही, खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट दिसणार आहेत. कौटुंबिक सुख, विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले बदल बघायला मिळणार आहेत. तूळ राशीनं एक काम करायचं आहे, तुम्ही जे कुठलं परफ्यूम किंवा अत्तर यूज करता, परफ्यूमच शक्यतो, अत्तर रोज कुणी वापरत नाही. मी स्वतः वापरते, पण रोज कुणी वापरता असं मला वाटत नाही. तर परफ्यूममध्ये चमेलीचं जे तेल असतं, चमेलीचं जे अत्तर असतं किंवा परफ्यूम जर तुम्हाला मिळालं तर ते किंचित तरी रोज कानाच्या पाठीमागे लावत जावा. बघा लावून तुम्हाला काय रिझल्ट येतात ते मला तुम्ही 1 महिनाभराच्या आत कमेंटमध्ये सांगाल. शेवटची रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या खास करून दादा लोकांना मला एक सांगायचंय की तुमच्या स्वतःमध्ये इतकी ताकद आणा की तुम्हाला कुणीही ढकलू शकणार नाही. म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका, तुमची मानसिक खच्चीकरण सहज लोक करतात. पुरुष असाल, स्त्री असाल, तुमचं मानसिक खच्चीकरण अगदी सहज लोक करतात. तुम्हाला रडवणं खूप सोपं आहे, पण हे करू नका. तुमची इमोशनल जी गोष्ट आहे त्याचा फायदा लोक घेतात की ही व्यक्ती भावनिक आहे आणि ह्याला आपण पोक करूया. तर हे कमी होऊन द्या. तुमचं मनोबल वाढवा. तुमचा चंद्रमा वीक जाणवत आहे आणि त्यामुळं तुम्हाला हे जास्त होतं की तुम्हाला कोणीही येऊन रडवतं. तुमच्यातला स्ट्रॉंगनेस जागा करा. तुम्हाला जर सप्टेंबर पासून चांगले दिवस बघायचे असतील तर सगळ्यात मोठं काम तुमच्या मनावर करायचंय. मेडिटेशन करा, मनाची शक्ती वाढवा, एकाग्रता वाढवा आणि त्यासाठीचा उपाय म्हणजे 1 अर्धा चमचा दूध तुम्ही आंघोळीच्या पाण्यात घाला. हे केल्यानंतर आणि मोत्याची अंगठी करंगळीमध्ये, चांदीमध्ये धारण करा. बघा तुमचं मनोबल किती वाढतं आणि एकदा का तुमचं मनोबल वाढलं की तुमच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी पुढे जाताना तुम्हाला दिसणार आहेत. तर या होत्या त्या 6 राशी ज्यांच्यासाठी मला जे प्रेडिक्शन दिसलं ते मी तुमच्यापर्यंत सांगितलं. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा व्हिडिओमध्ये अजून काय बघायला मिळेल हे सुद्धा प्रत्येकानं कमेंट करा की कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल. आपण नक्कीच आठवड्यातून 2 व्हिडिओ असे घेणार आहोत, त्यामुळं नक्की कमेंटमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह राहा. श्री स्वामी समर्थ.